आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी उमेदवारी चर्चेत आली आहे ज्याचा संबंध फक्त विधान परिषद निवडणुकीशी नाही, तर महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रवाह, दोन वेगळ्या विचारसरणी आणि दोन प्रभावशाली कुटुंबांशी जोडला जातो. भाजपनं विधान परिषदेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत एक नाव समोर आलं आणि लगेच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. कारण हा उमेदवार भाजपचा आहे, पण त्याचं कौटुंबिक नातं थेट शरद पवारांच्या कुटुंबाशी जोडलेलं आहे. एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असताना दुसरीकडे या दोन घराण्यांमध्ये कौटुंबिक नातं जुळतंय. मग भाजपने अरुण लखानी यांनाच उमेदवारी का दिली? कोण आहे अरुण लखानी आणि हा फक्त योगायोग आहे की त्यामागं मोठं राजकीय गणित आहे? जाणून घेऊया आजच्या या सविस्तर विश्लेषणातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचं नाव समोर आलं आणि त्यानंतर राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आलं. कारण अरुण लखानी हे फक्त भाजपचे पदाधिकारी नाहीत, तर ते लवकरच खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही होणार आहेत. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग यांचा साखरपुडा आधीच झालेला आहे आणि लवकरच लग्न देखील आहे. त्यामुळे ही उमेदवारी जाहीर होताच राजकीय आणि कौटुंबिक नातेसंबंध यांच्यातील सीमारेषेवर चर्चा सुरू झाली. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये वैयक्तिक संबंध चांगले असल्याचं पाहायला मिळालं आहे. विधानसभेत किंवा प्रचार सभांमध्ये एकमेकांवर जोरदार टीका करणारे नेते खासगी आयुष्यात मात्र मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात. पण जेव्हा अशा नात्यांचा संबंध थेट निवडणुकीशी जोडला जातो तेव्हा उत्सुकता वाढते. अरुण लखानी यांच्या उमेदवारीबाबतही नेमकं तेच घडलं आहे. आता प्रश्न असा आहे की भाजपनं लखानी यांनाच का निवडलं? याचं उत्तर शोधताना आपल्याला विदर्भातील राजकारणाकडे पाहावं लागतं. अरुण लखानी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती असे मानले जातात. गेली अनेक वर्ष ते भाजपच्या संघटनात्मक रचनेत सक्रिय आहे. पक्षाचे सहकोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. म्हणजेच ते अचानक राजकारणात आलेले व्यक्तिमत्व नाहीत. पक्षाशी त्यांचा दीर्घ संबंध आहे आणि संघटनात्मक पातळीवरही त्यांची मजबूत अशी पकड असल्याचं मानलं जातं. पण यामध्ये दुसरा एक राजकीय अँगल आहे. विधान परिषद ही केवळ निवडणूक नसते. अनेकदा पक्ष आपल्या विश्वासू आणि संघटनेसाठी काम करणाऱ्या किंवा विशिष्ट क्षेत्रात प्रभाव असलेल्या व्यक्तींना या सभागृहात संधी देतो. अरुण लखानी यांच्याकडे उद्योग क्षेत्रातील अनुभव आहे, सामाजिक कामाचा मोठा वारसा आहे, विदर्भात त्यांचं नेटवर्क आहे. त्यामुळे भाजपनं त्यांच्यावर विश्वास दाखवला असावा असं मानलं जातं. मात्र त्यांच्या उमेदवारीसोबतच वादाचं एक कारणही समोर आलं आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण ते या तिन्ही जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्याचे रहिवासी नाहीत. त्यामुळे स्थानिक नेत्यांना डावलण्यात आल्याची भावना काही कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक राजकीय वर्तुळात दिसून आली. विरोधकांनी लगेचच त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून लक्ष करायला सुरुवात केली. आता या टीकेकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहावं लागेल. कारण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिलं जातं अशी परंपरा आहे. त्यामुळे भाजपने हा निर्णय घेताना नक्कीच काही राजकीय गणितं मांडले असणार. पक्षाला कदाचित असं वाटत असावं की स्थानिक समीकरणापेक्षा संघटनात्मक ताकद, व्यापक स्वीकारार्हता अधिक महत्त्वाची असेल. अरुण लखानी यांनी मात्र या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्ष वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काम करत आहेत. आदिवासी भागातील शिक्षण, सामाजिक प्रकल्प आणि विविध उपक्रमांमुळे त्यांचा या भागाशी सातत्यानं संपर्क राहिला आहे. त्यामुळे स्वतःला पूर्णपणे बाहेरचा उमेदवार म्हणणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण राजकारणात वास्तव आणि धारणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. निवडणुकीत अनेकदा प्रतिमा महत्त्वाची ठरते आणि त्यामुळेच विरोधक या मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करतील हे जवळपास निश्चित आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय पैलू आहे, तो म्हणजे भाजप आणि शरद पवार कुटुंब यांच्यातील संबंधाबाबत निर्माण होणाऱ्या चर्चा. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा भाजप आणि पवार यांच्याबाबत विविध राजकीय तर्कवितर्क रंगवले जातात. काही गुप्त संवादाच्या चर्चा, कधी संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चा. जरी प्रत्यक्षात दोन्ही बाजूंनी अनेकदा या चर्चा फेटाळण्यात आल्या असल्या तरी अशा घटना पुन्हा एकदा त्या चर्चांना खतपाणी घालतात. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की वैयक्तिक आणि राजकीय संबंध यामध्ये मोठा फरक असतो. स्वतः सुप्रिया सुळे यांनी अरुण लखानी यांना फोन करून अभिनंदन केल्याचं समोर आलं आहे आणि लखानी यांनीही राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे ठेवले पाहिजेत असं स्पष्टपणे सांगितलं आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक गोष्टीचा राजकीय अर्थ लावला जातो. त्यामुळे या उमेदवारीकडे देखील तसंच पाहिलं जात आहे. अरुण लखानी यांची पार्श्वभूमी पाहिली तर ती केवळ राजकीय नाही. पेट्रोकेमिकल अभियंता म्हणून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उद्योग विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. विश्वराज एन्व्हायरमेंट लिमिटेडच्या माध्यमातून त्यांनी पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात काम केलं. नागपूरचा 24 तास पाणीपुरवठा प्रकल्प हा त्यांच्या नावाशी जोडला जाणारा सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. त्यामुळे त्यांची प्रतिमा फक्त राजकीय कार्यकर्त्याची नसून विकासाभिमुख उद्योजकाची आहे. भाजपसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण पक्ष सातत्यानं विकास, प्रशासनिक अनुभव आणि व्यावसायिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करतो.
अरुण लखानी यांची निवड त्या व्यापक रणनीतीचा भाग असल्याचे काही विश्लेषक मानतात. यामध्ये विदर्भाचं राजकारण देखील दुर्लक्षित करता येणार नाही. गेल्या काही वर्षात विदर्भ हा भाजपचा सर्वात मजबूत गड राहिला आहे. गडकरी आणि फडणवीस यांचा प्रभाव या प्रदेशात मोठा मानला जातो. अशा परिस्थितीत त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय हा संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. पण दुसरीकडे विरोधकांकडेही या मुद्द्यावर बोलण्यासाठी भरपूर सामग्री आहे. स्थानिक नेतृत्व, बाहेरचा उमेदवार, कौटुंबिक नातेसंबंध आणि राजकीय संदेश अशा अनेक मुद्द्यावरून ते भाजपला घेरण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या उमेदवारीमागं फक्त एक विश्वासू कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय आहे की यामध्ये भविष्यातील काही मोठे राजकीय संदेश दडलेले आहेत. हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा वरकरणी दिसतं त्यापेक्षा खूप वेगळं असतं. पडद्यामागे वेगळी समीकरणं असतात आणि त्याचे परिणाम काही महिन्यांनी दिसून येतात. सध्या मात्र एक गोष्ट निश्चित आहे, अरुण लखानी यांचं नाव केवळ एका विधान परिषद उमेदवाराचं राहिलेलं नाही, ते आता महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचं केंद्रबिंदू बनलं आहे. पुढील काही दिवसात ही चर्चा आणखी रंगणार आहे. कारण निवडणूक फक्त मतांची नसते, ती संदेशाची असते. आणि भाजपने या उमेदवारीतून नेमका कोणता संदेश दिला आहे याचा अर्थ प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने लावणार आहे. मात्र खरा प्रश्न अजूनही कायम आहे, ही फक्त एका उद्योजकाची विधान परिषदेकडे वाटचाल आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे घडणाऱ्या काही मोठ्या घडामोडींची ही केवळ सुरुवात आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.